जरा थोडंसं पोलिसांनी सांगितलं की आम्ही केस नाही घेणार, तुम्ही जा पोलीस स्टेशनला वगैरे वगैरे. मग माझ्या मुलीने मला बोलवून घेतलं. मग मी गेलो. मी त्यांना सांगितलं की बाबा शांतपणाने प्रकरण मिटवा ना. तुम्ही असं आदिवासींना दाबून प्रकरण मिटवू पाहते असाल तर हे शक्य नाही. तेव्हा आदिवासींचा एरिया आहे. जेवढे सगळे बार आहेत तेवढे सगळे इलिगल आहेत. त्यांना फायर एनओसी नसताना त्यांना कसं काय किचनची परमिशन मिळते. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्या प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावं. एकतर पूर्वी एकेकाळे तिथे बिबटे असायचे, अनेक पक्षी असायचे. आता तुम्हाला एक चिमणी नाही दिसत येऊरमध्ये. नॅशनल पार्कची जी सँटिटी आहे ती खतम करून टाकली. बस त्याच्यावर माझा विरोध आहे. मला काय बाकीच्यांची पर्सनल काही नाही. आणि परवा रात्री इतक्या गाड्या होत्या आणि एक रेव पार्टी झाल्याची माझ्या कानावर बातमी आली आहे. आणि एवढ्या गाड्या मी येऊरमध्ये कधी बघितलेल्याच नाहीत. आणि सगळ्या पश्चिम उपनगरातून आल्या होत्या, सगळ्या दक्षिण ह्याच्यातून आल्या होत्या. खरं तर ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा परिसर येतो, प्रताप सरनाईक, त्यांनी थेट तुमच्यावरती सुद्धा आरोप लावलेत की तुमचा देखील त्या भागामध्ये आलिशान बंगला आहे. मग ड्रग्सचा जर बोलायचं असेल तर कौसा मुंब्र्यामध्ये पण ड्रग्ज. मी कुठे नाही म्हणतो, अख्ख्या ठाण्यात ड्रग्ज आहेत. अख्ख्या ठाण्यात त्यांना कबूल करायचं का येऊरमध्ये ड्रग्ज आहेत? मी अख्ख्या कौशा मुंब्र्यामध्ये ड्रग्ज आहे हे मी स्वतः मान्य करतो. पोलिसांनी लगाम लावावा ना. आम्ही सांगतो अड्डे कुठे आहेत, पोलिसांनी लगाम लावावा. ड्रग्ज विरुद्ध सर्वात मोठं आंदोलन करणारा मी आहे. कारण का त्याच्यात एक पोरगा नाही खतम होत, त्याच्यात अख्खं घर खतम होतं. प्रताप सरनाईकांकडनं ही अपेक्षा नाही की इथे आहे तर तिथे पण आहे. इथे असेल तर इथे थांबा, तिथे असेल तर तिथे थांबूया.